नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुरुवात करूयात पार्ट 2 ला. ट्रिग्नोमेट्रीची जे फॉर्म्युलाची सिरीज आपण सुरू केली होती, ज्यामध्ये आता पुढे आपण पीवायक्यू क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत गेल्या 4 पेपरचे. त्यामध्ये विंटर 2023 पासून लेकरांनो ते समर 2000 मला वाटतंय 25 पर्यंतचे सगळे क्वेश्चन पेपर मधले प्रत्येक क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. पण त्याच्या अगोदर आपण फॉर्म्युले सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. ठीक आहे. होप सो की तुम्ही जो मागचा व्हिडिओ आहे तो व्यवस्थित पाहिला असेल. त्यामुळे तुमचे बरेच कन्फ्युजन किंवा बरेच डाऊट छोटे मोठे क्लिअर झालेले असावे. तरी सुद्धा तो व्हिडिओमध्ये जे फॉर्म्युले आहेत ते मी डायरेक्टली लिहिण्याचा प्रयत्न केला, कारण कुठेच त्या फॉर्म्युल्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिला गेलं नाहीये. ठीक आहे. चल पहा रे, प्रयत्न करूत की या सिरीज मध्ये सुद्धा कुठे ना कुठेतरी फॉर्म्युल्याचं छोटं मोठं एक्सप्लेनेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी करेलच. मग नेक्स्ट काय मित्रांनो, सम अँड डिफरन्स आयडेंटिटीज. ते आता सम अँड डिफरंट आयडेंटिटीज काय आहेत आपल्याला माहिती आहे मित्रांनो. साइन ए प्लस बी. काय रे, साइन ए प्लस बी. तर साइन ए प्लस बी चं रिप्रेझेंटेशन काय मित्रांनो, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. क्लिअर आहे. ओके. काय मित्रांनो, साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी हे जे रिप्रेझेंटेशन आहे, कशाचं रिप्रेझेंटेशन मित्रांनो, तर हे रिप्रेझेंटेशन आहे अँगल सम अँड डिफरन्स. आता हे झालं समचं आयडेंटिटीज. सेम जर आपल्याला डिफरन्स रिप्रेझेंट करायचं असेल तर बघा रे, साइन ए मायनस बी. साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. क्लिअर आहे. बघा मित्रांनो, प्लस आहे तर इथं प्लस आलंय, इथं मायनस आहे तर इथं मायनस आलेलं आहे. सोपं आहे. ओके. चला नेक्स्ट आपण बघून घेऊ पुढचं. कॉस ऑफ ए प्लस बी. कॉस ऑफ ए प्लस बी चं रिप्रेझेंटेशन काय, कॉस ए इंटू कॉस बी प्लस आहे त्याचे अपोजिट मायनस साइन ए इंटू साइन बी. क्लिअर. जर ह्याच्या ठिकाणी जर करायचं असेल, कॉस ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी. इथं प्लस मायनस आहे तर इथं मायनस प्लस काय लिहायचं या ठिकाणी, साइन ए इंटू साइन बी. क्लिअर आहे. येस सर, अगदी सोपं वाटतंय की रिप्रेझेंटेशन प्लसला प्लस मायनसला मायनस, पण जेव्हा कॉस आहे तेव्हा कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. कॉस ए मायनस बी ला कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी, म्हणजे मायनसला प्लस आणि प्लसला मायनस. ठीक आहे. चलो आता राहिले लेकरांनो इन टर्म्स ऑफ टॅनचं रिप्रेझेंटेशन. तर पहा रे, टॅन ए प्लस बी. टॅन ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी डिवायडेड बाय 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. क्लिअर आहे. ओके. तो इथं प्लस आहे तर पुढे प्लस आहे लेकरांनो, आणि ह्याचं अपोजिट साइन इथे काय येते, मायनस येत असतं. क्लिअर. ओके सर, कुठलंच काय अडचण नाही. चला पुढे बघून घेऊत आणखी. जो नेक्स्ट आहे तो लेकरांनो आहे टॅन ए मायनस बी. काय बघून घेऊ लेकरांनो, टॅन ए मायनस बी. टॅन ए मायनस बी चं रिप्रेझेंटेशन काय आहे, तर टॅन ए मायनस टॅन बी डिवायडेड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. ठीक आहे. टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. आहे का नाही सोपं. येस सर. ते आता पहा लेकरांनो, जेव्हा तुम्ही मॅथमॅटिक्स म्हणजे ट्रिग्नोमेट्रीची क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करत असतात, त्या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्याच लॉजिकल चेंजेस दिसतील. सर लॉजिकल चेंजेस कशा प्रकारे दिसतील, तर बघा रे, हा पोर्शन डिनॉमिनेटर मध्ये आलेला असेल म्हणजे ह्या फॉर्म्युल्याला तुम्ही ओन वेनी काय करू शकता, थोडस जरा मोल्ड करू शकता. कशा प्रकारे मोल्ड करू शकता, तर या फॉर्म्युल्याला तुम्ही असं सुद्धा लिहू शकता लेकरांनो. जर तुम्हाला विचारलं टॅन ए प्लस टॅन बी, बघा ना, टॅन ए प्लस टॅन बी ला मोल्ड करून लिहू शकता तुम्ही. हा मल्टिप्लिकेशन मधला पूर्ण पोर्शन आहे, तो इकडे आला तर या ठिकाणी काय होईल लेकरांनो, टॅन ए इन ए प्लस बी हा अनदर ब्रॅकेट मध्ये 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. क्लिअर आहे. तर कुठेतरी ना कुठेतरी तुम्हाला ह्याची सुद्धा पुढे गरज पडणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर लेकरांनो, जर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे जर आलं टॅन ए मायनस टॅन बी, तर इज इक्वल टू येते टॅन ऑफ ए मायनस बी इंटू इन अनदर ब्रॅकेट 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी. क्लिअर आहे. येस सर. क्लिअर.
तर हे टोटल जे फॉर्म्युलेज आहेत मित्रांनो, ह्या सगळ्या फॉर्म्युलेजला आपण काय म्हणतो, अँगल सम अँड डिफरन्स फॉर्म्युले काय म्हणत असतो मित्रांनो, अँगल सम अँड डिफरन्स फॉर्म्युले. क्लिअर, पाहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, हा बेसिक फॉर्म्युला आहे आणि या बेसिक फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा लक्षात ठेवण्यासारखं काही नाहीये मित्रांनो, अगदी सोपं आहे. प्लसला प्लस आणि इथे अपोजिट साइन काय रे, मायनस. इथे मायनस आहे तर मायनसला मायनस आणि त्याचं अपोजिट साइन जे आहे ते काय येते मित्रांनो, इथे प्लस येते. पाहून घ्या व्यवस्थित रिप्रेझेंटेशन झालेलं आहे. प्रत्येक गोष्ट कळणं तितकीच गरजेची आहे. क्लिअर. ओके, हे झालं सम अँड डिफरंट आयडेंटिटीज. आता जे नेक्स्ट पाहायचं मित्रांनो, नेक्स्ट जे आपल्याला पाहायचे ते प्रोडक्ट टू सम आयडेंटिटीज. काय पाहायचंय, प्रोडक्ट टू सम. मग आता प्रोडक्ट टू सम आयडेंटिटीज मी तुम्हाला थोडस डिराईव्ह करून एक शिकवण्याचा प्रयत्न करतो. कशा प्रकारे डिराईव्ह करता येईल, तर आपल्याला माहिती आहे साइन साइन ए प्लस बी इज इक्वल टू काय येते, साइन साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे. त्यानंतर जर मी तुम्हाला विचारले मित्रांनो, साइन ए मायनस बी च रिप्रेझेंटेशन काय, तर डेफिनेटली तुम्हाला माहिती आहे साइन ए कॉस बी मायनसला इथे मायनस, पुढे रिप्रेझेंटेशन इथं कॉस ए इंटू साइन बी. क्लिअर आहे, येस ऑर नो? येस सर, हे तर अगदी बरोबर आहे आणि माहिती सुद्धा आहे. मग आता लक्ष द्या, आता लेकरांनो इथे काय करायचं रे, इथं जर आपण ह्याला सायमल्टेनियस इक्वेशन सारखं जर सॉल्व्ह केलं, सायमल्टेनियस इक्वेशन सारखं सॉल्व्ह केलं म्हणजे काय, तर लक्ष द्या इकडे, इथं काय नाही म्हणजे प्लस आहे, इथं पण प्लस आहे, इथं पण प्लस आहे, इथं प्लस आणि मायनस आहे. म्हणजे हे दोन काय होतील लेकरांनो, इथे कॅन्सल होतील. साइन ए सॉरी कॉस ए साइन बी, कॉस मायनस कॉस ए साइन बी, प्लस मायनस कॅन्सल झालं तर रिमेनिंग काय आपल्याकडे, रिमेनिंग आहे लेकरांनो, इथे जे आहे ते लिहितोय साइन ए प्लस बी. इथे जो प्लस आहे तो प्लस साइन इथे आणि पुढचा जो आहे तो साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू कॉस बी. म्हणजे हे किती लेकरांनो, तर या ठिकाणी तो साइन ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू कॉस बी. ठीक आहे, साइन इथे थोडस अलीकडेच लिहू, साइन ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू कॉस बी. तर इथे लिहिताना काय येईल आता, तर आपल्याकडे फॉर्म्युला येईल साइन ए प्लस बी प्लस साइन इन ब्रॅकेट ए मायनस बी इज इक्वल टू 2 साइन ए इंटू कॉस, साइन ए इंटू कॉस बी. क्लिअर, म्हणजे आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फायनल फॉर्म्युला काय येईल, साइन ए इंटू कॉस बी, साइन ए इंटू कॉस बी. ठीक आहे, इज इक्वल टू, हा जो 2 आहे तो मल्टिप्लिकेशन मधून डिव्हिजन मध्ये जाईल आणि या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला येईल साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी. ठीक आहे, तर इथे तुम्ही रिप्रेझेंटेशन पाहू शकता लेकरांनो. ह्या रिप्रेझेंटेशनला इथे काय म्हणतोय आपण, किंवा कुठल्या आयडेंटिटीज म्हणतोय, तर या ठिकाणी ह्याला म्हणतो लेकरांनो प्रोडक्ट टू सम आयडेंटिटीज. तुम्ही पाहू शकता प्रोडक्ट टू सम आयडेंटिटीज किंवा डिफरन्स पण येत असेल, मे बी प्रोडक्ट टू सम किंवा डिफरन्स आयडेंटिटीज. क्लिअर आहे, प्लीज एकदा व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे, चल दुसरी आयडेंटिटीज बघूत लेकरांनो. ओके, आता दुसरी आयडेंटिटीज म्हणजे काय, ऍज इट इज लिहितोय मी, काय लिहितोय, साइन ए प्लस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. ठीक आहे, आणि या ठिकाणी लिहितोय साइन ए मायनस बी इज इक्वल टू साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. क्लिअर, आता हा जो ही जी आयडेंटिटीचा फॉर्म्युला येतोय, ठीक आहे, तर इथे काय करतो, साइन चेंज करून घेतलं लेकरांनो. साइन चेंज करायचं म्हणजे इथं प्लस आहे तर प्लस मायनस, इथं प्लस आहे म्हणजे प्लस मायनस, मायनस आहे तर इथे काय प्लस. क्लिअर, मग या ठिकाणी आता कॅन्सल आउट होणाऱ्या दोन टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत, साइन ए कॉस बी आणि साइन ए इंटू कॉस बी. जर रिप्रेझेंटेशन केलं तर आपल्याकडे आउटकम काय कशा प्रकारे येईल,
तर पाहू शकता या ठिकाणी येईल साइन ए प्लस बी, हा प्लस मायनस आहे, मायनस साइन ए मायनस बी इज इक्वल टू, हे कॅन्सल झालंय, प्लस प्लस, ठीक आहे, इथे पण प्लस इथे पण प्लस आहे, त्याला लिहून घेऊ कॉस ए इंटू साइन बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, ठीक आहे. मग कॉस ए साइन बी, कॉस ए साइन बी तर दोनदा आहेत, त्याचं काय होईल, टू कॉस ए साइन बी होईल. याचं रिप्रेझेंटेशन करताना कॉस ए टू कॉस ए इंटू साइन बी होईल. म्हणजे इथे साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी, याला जर डिवाइड केलं तर आपल्याकडे फॉर्म्युला असा येईल, पाहून घ्या. फॉर्म्युला येईल आपल्याकडे कॉस ए इंटू cos A into sin B is equal to 1/2, yes, 1/2 इथे पुढे sin A plus B minus sin A minus B, क्लिअर. तर हा जो आहे तो नवीन फॉर्म्युला आपण इथे काय केलाय, तयार केलेला आहे. कशासाठी हा जो फॉर्म्युला तयार झालाय तो कशासाठी लेकरांनो, हा तयार झालेला आहे फॉर्म्युला, येस, प्रोडक्ट टू सम आयडेंटिटीज किंवा डिफरन्स आयडेंटिटीज मध्ये. क्लिअर. परत एकदा वेळ देतोय, पाहून घ्या बरं काय अवघड वाटतं याच्यामध्ये. क्लिअर. ओके. मग तुम्ही विचार करणार सर लक्षात कसं ठेवायचं, बरोबर आहे ना. तुमची मेन अडचण काय सर, आम्हाला ना फॉर्म्युले सांगता हो लक्षात राहत नाहीयेत ते. मग लक्षात राहण्यासाठी मी सोपं टेक्निक सांगतो, निंजा टेक्निक. काय निंजा टेक्निक आहे, हे पहिले साइन ए नंतर कॉस बी आला. इकडे तर बघा साइन ए कॉस बी दोन वेगवेगळे जर आले, साइन आणि कॉस जर वेगवेगळे आले, ठीक आहे, तर डोक्यात एकदम शांत डोक्यात लक्षात ठेवायचंय की साइन आणि कॉस, साइन ए कॉस बी आला तिथं प्लस आहे, पहिले कॉस ए आणि कॉस नंतर साइन बी आला तिथे मायनस, संपलं एवढंच. ठीक आहे, चला रिवाइज करून घेऊ. मला सांगा फॉर्म्युला, साइन ए इंटू कॉस बीचा फॉर्म्युला, प्रोडक्ट टू सम किंवा डिफरन्स, साइन ए इंटू कॉस बी. थांबा सर आम्ही विचार करतोय. 1/2 इन ब्रॅकेट साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी, खत्म. नेक्स्ट कॉस ए इंटू कॉस बीचा, कॉस ए इंटू साइन बीचा फॉर्म्युला, 1/2 इन ब्रॅकेट साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी, साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस, खतम. काय डोक्यात लॉजिक ठेवायचंय का, नाहीये सर. कळालं, साइन आहे कॉस आहे तर इथं प्लस, पहिले कॉस आलं तर मायनस, बाकी सगळ्या गोष्टी या सेम टू सेम. क्लिअर. ओके सर. तसंच त्याचप्रमाणे आणखी बाकीचे आहेत ते सुद्धा डिराईव्ह करून घेऊ. लेकरांनो पहा रे, नेक्स्ट काय आपल्याला हा फॉर्म्युला माहिती आहे, आपल्याला या ठिकाणी हा फॉर्म्युला माहिती आहे. कुठला फॉर्म्युला माहिती आहे, कॉस ए cos of a plus b is equal to cos a into cos b minus sin a into sin b. त्याचबरोबर जर मी तुम्हाला म्हटलं cos of a minus b is equal to काय येईल रे, cos a into cos b plus sin a into sin b. क्लिअर. ओके, चलो ह्याला सॉल्व्ह करून घेऊ. तर या ठिकाणी ऑलरेडी साइन चेंज करायची गरज नाहीये, आहे का रे, साइन चेंज करायची गरज नाहीये सर. हा प्लस मायनस आहे, हा प्लस आहे, म्हणजे हा आणि हा काय झाला, कॅन्सल. कॅन्सल झाला तर रिमेनिंग आपल्याला इकडे काय असेल, तर या ठिकाणी काही नाही म्हणजे प्लस आहे, इथं काही नाही म्हणजे प्लस आहे. तर लिहिताना अशा प्रकारे लिहावं लागेल, कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू टू, डायरेक्ट लिहितोय आता मी, टू कॉस ए इंटू कॉस बी. हा मल्टिप्लिकेशन मध्ये डिव्हिजन मध्ये जाईल, म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला येईल लेकरांनो, कॉस ए कॉस बी इज इक्वल टू 1/2 आणि पुढे येईल कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. क्लिअर. ओकेच, कुठेच काय अडचण येता कामा नाही. अवघड आहे का फॉर्म्युला, काहीच अवघड नाही सर. कॉस आहे, कॉस ए आणि कॉस बी दोन्ही कॉस कॉस आहेत, इथे डेफिनेटली कॉस राहणार आहे. ठीक आहे, दोन्ही कॉस आहेत तर प्लस, आता पुढे दोन्ही साइन येतात तर मायनस, बाकी कुठलाच चेंज नाहीये. आहे का लॉजिक, एकदा अशा लॉजिकने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला ते फॉर्म्युले लाईफ लॉंग लक्षात राहतील विदाउट हॅव्हिंग एनी कन्फ्युजन, कुठलंच माइंड मध्ये कन्फ्युजन सुद्धा नसेल. पण आमचं काय असतं,
आमचं असतं गाढवाचा गोंधळ. आम्ही फक्त रट्टा मारायलाच बसलोय सर. आम्ही फक्त रट्टा मारायला बसलोय. आम्ही अजिबात लॉजिक लावणार नाही. आम्ही जरी इंजिनिअरिंगचे स्टुडंट असलो तरी. ठीक आहे? चल पाहून घ्या व्यवस्थित. तुम्हाला थोडासा वेळ देतोय. झालं? चला पाहून घेऊ पुढचा आता फॉर्म्युला नेक्स्ट. ओके. चला. तर नेक्स्ट काय लेकरांनो? नेक्स्ट अगेन सेम फॉर्म्युला लिहायचा आपल्याला. कॉस ए प्लस बी इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. ठीक आहे. त्याचबरोबर कॉस ऑफ ए मायनस बी इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस बी मायनस प्लस साइन ए इंटू साइन बी. ओके. चल मग ह्याला रिप्रेझेंट करून घेऊ. आता साइन चेंज करायची गरज लागेल. तर आता आपण अगोदर ह्याला कॅन्सल आउट केलं ना. आता ह्याला कॅन्सल करायचं म्हणजे साइन चेंज करावं लागेल. तर इथे पण प्लस आहे आणि इथे पण प्लस आहे. मग त्यासाठी काय करतो आपण, इथे प्लस आहे त्याचं मायनस झालं, इथं प्लस होतं त्याचं मायनस झालं, इथं प्लस आहे त्याचं मायनस झालं. येस ऑर नो? यस सर. ठीक आहे. मग आता काय करायचंय, काहीच नाही. हे दोन काय होतील, कॅन्सल आउट होतील इथे. क्लिअर. कॅन्सल आउट होतील तर आपल्याकडे रिमेनिंग काय असेल ते लिहून घेऊ. रिमेनिंग आपल्याकडे कॉस ऑफ ए प्लस बी मायनस ला मायनस कॉस ऑफ ए मायनस बी. ठीक आहे. आणि इज इक्वल टू काय लेकरांनो इथे येतं, तर हे दोन कॅन्सल झाले ना, मग हे मायनस मायनस काय येतील, मायनस टू साइन ए इंटू साइन बी. क्लिअर आहे? ओके. चला ह्याला मग लिहून घेऊ. लिहिताना काय लिहायचं, साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू 1/2 मायनस 1/2 मल्टिप्लिकेशन डिवाइड. ठीक आहे. -2 मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिव्हिजन मध्ये येईल तो. आणि पुढे जे आहे ते ऍज इट इज लिहून घेऊ. कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ ए मायनस बी. ठीक आहे. अगदी सोपं आणि सरळ. मग आता काय करतोय मी, हा जो मायनस आहे तो मध्ये मल्टिप्लाय करून घेतोय. मायनस मल्टिप्लाय केला म्हणजे काय रे, साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू 1/2 ला 1/2. हा मध्ये मल्टिप्लाय झाला म्हणजे हे झालं मायनस कॉस ऑफ ए प्लस बी मायनस मायनस प्लस कॉस ऑफ ए मायनस बी. ठीक आहे. ह्या मायनसला पुढे लिहूत, ह्याला नंतर लिहूत, म्हणजे झालं. आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो असा येतो, साइन ए इंटू साइन बी इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट इथे लेकरांनो कॉस ऑफ ए मायनस बी मायनस कॉस ऑफ ए प्लस बी. क्लिअर आहे? यस सर, एकदम क्रिस्टल क्लिअर झालंय. कुठेच काही अडचण नाहीये. चला व्यवस्थित पाहून घ्या. ठीक आहे. ह्या फॉर्म्युलेला सुद्धा मी ह्या अप्रोच प्रमाणे बदलू शकतो. कशा प्रकारे बदलायचंय, किती सोपं आहे पहा. कशा प्रकारे बदलायचंय आणि किती सोपं करून बदलायचं ते पण सांगतो. तर तुम्हाला वाटतंय की त्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस ए इंटू कॉस बी आहे इज इक्वल टू 1/2 आहे. हा कॉस ए मायनस बी पुढे लिहा तुमची इच्छा असेल तर. कॉस ए मायनस बी पुढे लिहा. हा नंतर नंतर लिहा म्हणजे प्लस कॉस ऑफ ए प्लस बी. क्लिअर? ओके. आता बघा दोघांचंही तुम्हाला एक सेम फॉर्मॅट मध्ये कळत असेल. दोघांचाही फॉर्मॅट जो आहे तो कसा कळत असेल तुम्हाला, सेम कळत असेल. क्लिअर? काय अडचण? चला झाले का दोन फॉर्म्युले. आणि मुद्दा म्हणून मी जे फॉर्म्युले तुम्हाला तयार करून देण्याचे टाळाटाळ का करतोय बाळांनो, कारण यामध्ये लेंदी प्रोसेस आहे, वेळ भरपूर लागतो. आता तुमच्याकडे वेळ फार कमी आहे. ठीक आहे. फॉर्म्युलेच तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. हा प्रत्येक फॉर्म्युला काय आभाळातून पडला नाहीये ना, त्याला कुठे ना कुठे डेरिव्हेशन आहेच. कुठे ना कुठे त्याला कॅल्क्युलेशन फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट करावं लागेल आपल्याला. ठीक आहे. चला एकदा पाहून घ्या व्यवस्थित. चला पहा लेकरांनो, टोटल आपण आतापर्यंत टोटल 4 फॉर्म्युले डिस्कस केलेत. साइन साइन ए कॉस बी, कॉस ए साइन बी. त्याच्यानंतर लेकरांनो येस कॉस ए कॉस बी आणि साइन ए साइन बी. ठीक आहे. मग ह्याचं जर रिप्रेझेंटेशन जर मला एकत्र लिहायचं असेल, कुठले कुठले फॉर्म्युले रिप्रेझेंट केलेत बघा बरं. फर्स्ट साइन ए कॉस बी.
त्याच्यानंतर लेकरांनो ऍक्च्युली हे सम टू प्रोडक्ट मध्ये नाहीये, ठीक आहे, तरी मी थोडस याला, हे आहेत प्रोडक्ट टू समचेच आहेत, प्रोडक्ट टू सम आयडेंटिटीज, फक्त एकत्र लिहिण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. चला, साइन ए इंटू कॉस बी, दुसरं लक्षात ठेवू लेकरांनो, कॉस ए इंटू साइन बी, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवू कॉस ए इंटू कॉस बी, आणि त्याच्यानंतर लक्षात ठेवू साइन ए इंटू साइन बी. क्लिअर? ओके सर. मग आपण लक्षात ठेवलं साइन ए आणि कॉस बी चा जो फॉर्म्युला आहे तो कशा प्रकारे 1/2 आहे. इन ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं रे, साइन ऑफ ए प्लस बी प्लस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये साइन ऑफ ए मायनस बी. राईट आहे? येस सर. नेक्स्ट कॉस ए इंटू साइन बी चं रिप्रेझेंटेशन काय, 1/2 इन ब्रॅकेट साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. क्लिअर? ओके. आता फॉर्म्युला कुठल्या लेकरांनो, कॉस ए आणि कॉस बी चा. कॉस ए आणि कॉस बी चा फॉर्म्युला काय रे, आत्ताच बघितलंय, 1/2 ला 2 इन ब्रॅकेट कॉस ऑफ ए मायनस बी प्लस कॉस ऑफ ए प्लस बी. क्लिअर आहे? येस और नो? येस सर. आणि जर साइन ए साइन बी असेल लेकरांनो तर 1/2 इन ब्रॅकेट कॉस ए मायनस बी, इथं प्लस आहे, इथं मायनस, इथं येतो लेकरांनो कॉस ऑफ ए प्लस बी. क्लिअर? टोटल हे 4 फॉर्म्युले आहेत प्रोडक्ट टू सम आयडेंटिटीज मधले. क्लिअर? काय अवघड वाटतं त्या फॉर्म्युल्यामध्ये? नाहीये. मग आता ह्याच फॉर्म्युल्याचा यूज करून आपण कन्वर्ट करणार आहोत, जसे सम टू प्रोडक्ट आहेत ना, सॉरी प्रोडक्ट टू सम जसे फॉर्म्युले आहेत त्याचाच आपण आता कन्वर्ट करून लेकरांनो सम टू प्रोडक्ट करणार आहोत. हे प्रोडक्ट टू सम आहे, ह्याचा वापर करून आपण सम टू प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट करणार आहोत. मग त्यासाठी काय गरज आहे आपल्याला, किंवा कशाची गरज लागेल कन्वर्ट करण्यासाठी, तर फर्स्ट ऑफ ऑल ए प्लस बी इज इक्वल टू सी आहे, नंतर ए मायनस बी इज इक्वल डी, ह्याला नाव अशा प्रकारे देतोय, ए प्लस बी इज इक्वल टू सी, ए मायनस बी इज इक्वल टू डी. मग ह्याला जर रिप्रेझेंट केलं, ह्याला जर परत सॉर्ट आउट केलं तर बघा लेकरांनो, हा प्लस बी आणि मायनस बी कॅन्सल होईल, म्हणजे या ठिकाणी 2a येईल, आणि या ठिकाणी लेकरांनो सी प्लस डी अशा प्रकारे होईल. हा जर जर आपण दोन तिकडे पाठवलं, जर हा दोन तिकडे पाठवलं तर ए इज इक्वल टू काय लेकरांनो, सी प्लस डी डिवायडेड बाय 2. ठीक आहे. आणि जर सपोज परत मी जर अशा प्रकारे लिहिले लेकरांनो, या ठिकाणी ए प्लस बी इज इक्वल टू सी, ए मायनस बी इज इक्वल टू डी. क्लिअर? आणि या ठिकाणी काय करतोय, साइन चेंज करून घेतोय. साइन चेंज करतोय म्हणजे काय, ह्या प्लसला मायनस, मायनसला प्लस, आणि इथे प्लसला मायनस. पूर्ण त्या इक्वेशनचे पूर्णच्या पूर्ण साइन चेंज करावं लागतात. ठीक आहे. मग आता इथे कॅन्सल होण्यासारखं काय, प्लस ए आणि मायनस, प्लस ए आणि मायनस ए कॅन्सल झाला, बी आणि प्लस बी म्हणजे या ठिकाणी आलं 2b इज इक्वल टू सी मायनस डी. सो बच्चो बी इज इक्वल टू सी मायनस डी डिवायडेड बाय 2. म्हणजे हा आपल्याकडे ही व्हॅल्यू येते आपल्याकडे ए ची व्हॅल्यू आहे सी प्लस डी बाय 2, आणि बी ची व्हॅल्यू लेकरांनो काय रे, सी मायनस डी डिवायडेड बाय 2. ठीक आहे. काय अडचण पाहून घ्या इथपर्यंत, नक्कीच कुठे काय अडचण वाटत नसेल. ओके. चला, आता पहा लेकरांनो, ह्याला आपण कन्वर्ट करायचे. ए च्या ठिकाणी काय लिहायचं रे, ए च्या ठिकाणी लिहायचे सी प्लस डी बाय 2, आणि बी च्या ठिकाणी काय लिहायचं लेकरांनो, बी च्या ठिकाणी लिहायचे सी मायनस डी डिवाइडेड बाय 2. त्याचबरोबर ए प्लस बी च्या ठिकाणी लिहायचे सी, आणि ए मायनस बी च्या ठिकाणी लिहायचे डी. किती सोपं आहे का नाही? आहे सर, खरंच सोपं आहे. ठीक आहे. चला, कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल, तर जस्ट ओव्हरऑल आयडिया तुम्हाला आलेली आहे इथे. क्लिअर? ह्या ओव्हरऑल परत इथे फॉर्म्युले आता लिहितोय. ठीक आहे. चला, एक एक फॉर्म्युला लिहितोय, 4 फॉर्म्युले, आणि त्याच्या खाली रिप्रेझेंट. नेक्स्ट जे आहे लेकरांनो ते आहे सम टू प्रोडक्ट आयडेंटिटीज. ठीक आहे. सम टू प्रोडक्ट आयडेंटिटीज. आणि पटपट पटपट सगळ्यांचे फॉर्म्युले परत एकदा रिव्हिजन करून घेऊ. पहिला फॉर्म्युला आहे साइन ए इंटू कॉस बी इज इक्वल टू 1/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट साइन ए प्लस बी प्लस इन अनदर ब्रॅकेट इन अगेन साइन ए मायनस बी. ठीक आहे. नेक्स्ट नेक्स्ट जे आहे ते इथं लिहितो लेकरांनो, कॉस ए इंटू कॉस ए इंटू साइन बी इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट साइन ऑफ ए प्लस बी मायनस साइन ऑफ ए मायनस बी. क्लिअर? ओके. येस सर. परत नेक्स्ट फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे,
नेक्स्ट फॉर्म्युला कॉस ए प्लस cos A into cos B. काय फॉर्म्युला आहे 1/2 इन ब्रॅकेट cos ऑफ A प्लस B प्लस cos ऑफ इथे आपण मायनस लिहितो मायनस रे काय चाललंय ह्याचं. ठीक आहे चला लिहून घेऊ. सो cos A मायनस बी प्लस cos A प्लस बी. ठीक आहे आणि त्याच्यानंतर लेकरांनो त्याच्यानंतर साइन A इंटू साइन B इज इक्वल टू 1/2 इन स्क्वेअर ब्रॅकेट cos ऑफ A मायनस बी मायनस cos ऑफ A प्लस बी. क्लिअर. यस सर एकदम क्रिस्टल क्लिअर. कुठेच काही अडचण अजिबात नाहीये. ठीक आहे परत तुम्हाला थोडासा वेळ देतोय पाहून घ्या प्लीज. ठीक आहे चला मग आपल्याला माहिती आहे काय काय व्हॅल्यूज पुट करायच्यात एकदा परत ते पाहून घ्या. ठीक आहे ए च्या ठिकाणी व्हॅल्यू काय पुट करायची आहे साईनला साईन या ठिकाणी ए च्या ठिकाणी पुट करायचे सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू बी च्या ठिकाणी काय पुट करायचंय तर सी मायनस डी डिवायडेड बाय 2 1/2 ला 1/2 इज इक्वल टू 1/2 ला 1/2 ए प्लस बी म्हणजे सी. तर या ठिकाणी लेकरांनो या ठिकाणी येईल साइन सी प्लस साइन डी. ओके क्लिअर. मग आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कशा प्रकारे येतोय तर लेकरांनो पहा साइन सी प्लस जो फॉर्म्युला आपल्याकडे साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 इंटू साइन ऑफ सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी डिवायडेड बाय 2. ओके चलो आता इथे ए च्या ठिकाणी काय पुट करायचंय कॉसला कॉस ऍज इट इज ए च्या ठिकाणी सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू बी च्या ठिकाणी सी मायनस डी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1/2 ला 1/2 कॉस ए जे या ठिकाणी कॉस सी प्लस या ठिकाणी कॉस डी. ओके म्हणजेच या ठिकाणी आपण कॉस सी प्लस कॉस डी इज इक्वल टू 2 इंटू कॉस ऑफ सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस या ठिकाणी सी मायनस डी डिवायडेड बाय 2. क्लिअर आहे का नाही सोपं. येस सर सोपं आहे एकदम चिल्लर आहे काहीच अडचण नाहीये. चला पुढे लेकरांनो या ठिकाणी काय लिहिता येईल रे कॉसला कॉस ऍज इट इज ए च्या ठिकाणी लिहायचे सी प्लस डी डिवायडेड बाय 2. ठीक आहे इथे काय करूत आपण सी प्लस डी. ओके एकदम व्यवस्थित लिहिले छान काहीच अडचण नाही. इथे बघून घेऊ सी ए च्या ठिकाणी सी प्लस डी डिवायडेड बाय 2 आणि बी च्या ठिकाणी काय बी च्या ठिकाणी लिहितोय आपण साइन सी मायनस डी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 2. क्लिअर. या ठिकाणी ए प्लस बी च्या ठिकाणी सी आणि ए मायनस बी च्या ठिकाणी डी एवढंच. हा 1/2 ला 1/2 या ठिकाणी साइन ए प्लस इथे लिहायचंय सी मायनस या ठिकाणी लिहायचे साइन डी साइन सी आणि या ठिकाणी साइन डी. ठीक आहे हा मल्टिप्लिकेशन इकडे डिव्हिजन इकडे मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याकडे जो फायनल फॉर्म्युला आहे तो साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू येतोय 2 इंटू कॉस ऑफ सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी डिवायडेड बाय 2. दॅट्स इट. काय अडचण नथिंग सर. त्याचप्रमाणे ह्याला सुद्धा मॉडिफाय करून घेऊ लेकरांनो साइन ऑफ सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू साइन ऑफ सी मायनस डी डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1/2 इन ब्रॅकेट या ठिकाणी कॉस सी मायनस कॉस डी. क्लिअर. हा मल्टिप्लिकेशन टू डिव्हिजन जाईल म्हणजे या ठिकाणी आलं कॉस सी मायनस cos c minus cos d is equal to 2 into sin of c plus d divided by 2 into sin of c minus d divided by 2. क्लिअर. एकदम क्रिस्टल क्लिअर सर कुठेच काही अडचण नाहीये लक्षात राहतील. चला थोडासा वेळ देतोय कारण मला माहिती आहे तुम्ही असं तरी व्हिडिओ पॉज करून बघणार नाही
ठीक आहे. मी साईडला थांबलं तर तुमचं थोडंसं लक्ष असेल. एकदा व्यवस्थित प्लीज क्रॉस चेक करून घ्या. मी तुम्हाला या ठिकाणी स्क्वेअर ब्रॅकेट क्लिअर करून ब्रॅकेट देतोय. चलो एक बॉक्स तयार करून देतोय म्हणजे तुम्हाला कुठल्या फॉर्म्युल्यावरती फोकस करायचंय हे कळून जाईल. ओके. चला व्यवस्थित पाहून घ्या लेकरांनो. ठीक आहे. चला थोडंसं लेकरांनो इथे बघा आपण काय लिहिलं रे? तर इथे ऍक्च्युली ए मायनस बी आहे ना, तर ए मायनस बीच्या ठिकाणी काय लिहितो बाळांनो आपण इथे? विसरलोय तेवढी गडबडीत चूक होते. चला पाहून घ्या एकदा व्यवस्थित. काय लिहितो गडबडीमध्ये इथे लिहिलंय आपण. तर ए मायनस बी म्हणजे अरे देवा. हा ए मायनस बी म्हणजे काय रे? ए मायनस बी म्हणजे डी आणि ए प्लस बी म्हणजे सी एवढंच. ठीक आहे. सो इथं काय येईल? इथं येईल कॉस डी मायनस सी. ठीक आहे. बाकी कुठेच काही अडचण नाही. एकदम पाहून घ्या व्यवस्थित. कॉस डी मायनस कॉस सी. तुमची इच्छा असेल तर ह्याला आपण लिहू शकतो कॉस सी मायनस कॉस डी इज इक्वल टू -2 इंटू साइन सी प्लस डी बाय 2 इंटू साइन सी मायनस डी बाय 2 एवढंच येतं. ठीक आहे. बाकी काही प्रॉब्लेम नाही. पाहून घ्या. ओके. चल पहा लेकरांनो. तर हे जे रिप्रेझेंटेशन झालंय हे सगळे ज्या ठिकाणी आपलं सम टू प्रोडक्ट अँड प्रोडक्ट टू सम आयडेंटिटीज बद्दल झालेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर सम अँड डिफरंट आयडेंटिटीज सुद्धा आपण व्यवस्थित शिकलेलो आहोत. ठीक आहे. जर काही डाऊट येत असेल काही अडचण वाटत असेल तर डेफिनेटली मेसेज करा कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्कीच लवकर मिळेल. चला भेटूया पुढच्या सेशन मध्ये तिसऱ्या पार्ट मध्ये ज्यामध्ये आपण राहिलेले आणखी फॉर्म्युलेस काय करणार आहोत डिस्कशन करणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच. आणि प्लीज बाकीच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच.